नमस्कार मंडळी. नमस्कार. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार. सोनेश पप्पा तुमच्या तर माहितले फरक पण आहे ना. कसा? मी माझा ब्लॉग चालू केला की म्हणते स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये असं. दरवाजा लावून घे बरं. बर. पलीकडच्या खोलीत समू झोपेले तर कूलर लावलेलं आहे, त्याचा आवाज येऊ राहिला म्हणून म्हणलं बंद कर. समूला सोन्या झोका देऊ राहिला. तर आता वाजला 1:30 आणि आज मला उपवास राहतो. तर सोनूच्या मम्मीनं भगर बनवेले, तर तिनं तुपात एकदम भारी अशी भगर बनवली पा. तर काल भोकरदनला गेलो तुम्ही, तिथं एक हातगाडीवाला आणि केळं घेऊन जा. तर 20 रुपयात मला किती मोठे 2 डझन केळं दिले. केळं आणलेले हा चांगले, लय खराब नाही काही नाही, मस्त आहे, जास्त पिकलेले. आणि ही गीता हॉटेल आहे जाफराबाद रोडला, तिथं नॉयलन चिवडा लय भारी भेटतो, एकदम कुरकुरीत लागतो. पण आज पहिल्यांदा थोडा चिमट लागू राहिला कारण पाऊस चालूच आहे ना, पावसाळ्यामुळं. पण त्याची चव एक नंबर राहते. तर असा मेनू आहे मला जेवायला. तो झालं का जेवण? हो. तुम्ही गेले मी जेवायला बसले, मला बी 12:30 वाजले होते. ती थैली आण ना मी पोस्टाची, आपलं सर्टिफिकेट आलं ना. सर्टिफिकेट? हा सर्प तिकीट आलं, आण तू. काय म्हणलं? ही जी थैली सोनुष पप्पा ही डीमार्टची आहे, 29 रुपयाची आहे पा. अच्छा, म्हणजे यांनी कपडे घेतले होते डीमार्ट मधून. तर पहिले ना ताई छान त्यांच्याच कॅरी बॅग मिळत होत्या, आता नाही मिळत. आता आपल्यालाच विकत घ्यावं लागतं सामान घेतलं तर, नाही तर मग घरून घेऊन जायच्या, बाहेर ठेवायला जागा आहे. तर बघा, हे सर्टिफिकेट आलंय मला. हे आलं MP हून, म्हणजे भोपाळ शहर आहे MP मध्ये, तिथून. तर आम्ही औषध वगैरे विकतो झाडपाल्याचे. तर परंपरागत वैद्य म्हणजे जे ज्यांना झाडपाल्याचं नॉलेज आहे, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिकवलं, बरोबर आहे. तर हे औषध जे आहे आपण समोरच्या पेशंटला देऊ शकतो लिगलीपणे आता. बरोबर. आमची आई बाबा वगैरे औषध द्यायचे 2-3 प्रकारची. काही कोणाला बेंड बांड आले तर ते द्यायचे, टायफॉइडचं. हा, बरेच जनावरांचे वगैरे औषध द्यायचे. तर त्याचे पण आपल्याला बरीच माहिती आहे आणि काही गोष्टी आपण ज्या इथं अभ्यास करून करतोय. मी थोडं जेवावर बी लक्ष केंद्रित करतो, कारण की आज आहे सोनूचा रिझल्ट, तर त्यांना शाळेत पण जायचे. ते सर्टिफिकेट का एकदा दाखवलं तुम्हाला. सर्टिफिकेटला सर्प तिकीट म्हणते सोनूची मम्मी. ते माझ्या भावाना बहिणीने 1 तास प्रॅक्टिस केली तरी मला किती सर्टिफिकेट निघतंय का? निघलं ना. निघलं का? दाखव कसं राहतं. आलं बाई एकदाच सर्टिफिकेट. हे केंद्र शासनाच्या अंतर्गत आहे. कोणतं शासन? केंद्र शासन. बघू इकडं, तुमचा फोटो बी याच्यावर. हा, एकदम ओरिजिनल आहे बघा, ओरिजिनल प्रिंट आहे. याला आता मढून भीतीवर लाव नाही. हे बघ, कॉमन एलिमेंट्स, सामान्य रोग, याच्यावर झाडपाल्याचं औषध देऊ शकतो आपण. हे असं सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं आहे. छोट सर्टिफिकेट बी आलो. आणि हा ID कार्ड आहे. तर याचं मी त्यांनी मला ते दिलं तर गळ्यात गुतवायचं, ते आहे का? ते त्याच्यात टाक आणि हे गळ्यात घालून मग पेशंटला औषध द्यायचं, असं आहे ते. हे छोटं सर्टिफिकेट म्हणजे ID कार्ड आहे आपलं. तर याला गळ्यात गुतवायचं राहतं. तर हे पण आलंय. आणि अजून काय ते दाखवू इकडे ते पाकी. तर हे काय झालं माहितीये का, आमचा फोन हरवला. तर मग व्हॉट्सअपला डेटा होता, लोकांना औषध वगैरे पाठवले, तर तो सगळा उडून गेला. मग कोणाला मिळालं नाही, तर आपण परत पाठवलं. काय झालं, काही लोकांना 2-2 औषध मिळाले. असं 5-6 जणांसोबत झालं. त्याच्यापैकी हा कोण इमानदार माणूस आहे, तर हा बघा, अनिल बाबूराव हिंगणकर. हे इमानदार माणूस आहे. यांना 2 औषधं भेटले, तर त्यांनी एक परत पाठवलं आणि 2-3 लोकांनी आम्हाला पाठवले नाही. जाऊ द्या, तेवढं नुकसान झालं आमचं, 2-4 हजार रुपयाचं होऊ झालं. तर चला जेवणावर फोकस करतो, कारण रिझल्टचा टाइम 2 वाजेचा. पटकन जेवण करून पटकन शाळेत जा, कारण की सोनू केव्हाच आवरून बसलेलं आहे. आणि आज
9वी मध्ये म्हणजे सोनूची पहिली घटक चाचणी झालेली ही, तर इतका अभ्यास केलेला आहे त्याने, इतका अभ्यास केलेला आहे, तर यावेळेस मला बी कॉन्फिडन्स आहे की सोनू चांगले मार्क पडतील. तर पुढे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला त्याला किती पर्सेंटेज पडले. आता जेवून घेतो कारण तो कावाचा तक करू आला. बरोबर, चला. आणि इकडं हे चिवडा आणला होता आणि याच्यात मुंगवडे आणले. खाय नको आता, नंतर भूक मोड होईल. तर मुंगवडे भारी लागतात पण खायला. जसा चिवडा खुसखुशीत तसेच त्यांची त्याला हे मुंगवडे बघा ताई, ते मुंगवडे खुसखुशीत लागते. पण ते बाकीचे जाऊ दे तुम्ही, बाकीच्या दुकानाचे म्हणजे खुसखुशीत काय, खुसखुशीत चविष्ट, रुचकर, क्रंची, तसंच एक खुसखुशीत. हे खुसखुशीत काय, तसंच एक खुसखुशीत राहत. आणि आणखी एक, काल आम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा, सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर याच्या फांदाच्या भाजीच्या वड्या केलेल्या, त्याची रेसिपी टाकलेली, तर माझी पण व्हिडिओ त्याच्यावर बघत जा. चला धन्यवाद. पुढे पाहत राहा. चला सोनूचा रिझल्ट दाखवतो. तर आलो पहा मी सोनूच्या शाळेत. ही सोनूची शाळा आहे, श्री गणपती इंग्लिश मीडियम हायस्कूल. तर आलो पहा आम्ही सोन्याच्या शाळेतून घरी. तर सोन्याला ह्यावेळेस थोडे कमी मार्क पडले, नाही चांगले पडले, 82% पडले त्याला. एका विषयात त्याला लय कमी पडले. कोणता विषय होता तो? मराठीत त्याला मी सांगू का, तर मराठीच्या विषयाचा त्याने अभ्यासच केला नव्हता. मी त्याला म्हणायचे सोनू अभ्यास कर, तर मला म्हणे मम्मी मराठीचं मला सगळंच येतं. ओव्हर कॉन्फिडन्स झाला त्याला. हो खरंच ओव्हर कॉन्फिडन्स झाला. तर त्याला 40 पैकी फक्त 21 मार्क पडले मराठीत. मग त्यांना काय होतं, पर्सेंटेज खाली येतं. तर अभ्यास कर चांगला. त्याला मला सांगा, जर त्याला मराठीमध्ये जर बऱ्यापैकी मार्क पडले असते सोनू पप्पा, तर त्याला 85% पडले असते ना. 2-3% वाढत होते ना. वाढत होते की नाही. मग वर कॉन्फिडन्स कशाला ठेवतो सोन्या तू? वर कॉन्फिडन्स नको ठेवू भाऊ, खाली ठेव बरं का. आणि कर काहीतरी. आम्ही त्याला लहानपणापासून चांगल्या शाळेत शिकवलं. 60-70 हजार वर्षाचा खर्च करतो, काहीतरी करून दाखव. नाहीतर एवढं करून जाशील परत लोकांच्या रोजाना. त्याला डॉक्टरच बनवणार आहे आपण. नाही MBBS झाला तर BHMS, नाही BHMS झाला तर BAMS, नाही BAMS झाला तर BNYS बनू, बॅचलर इन नॅचरोपॅथी. आणखी काय ते YS म्हणजे योगा सायन्स, म्हणजे डॉक्टर लावतायत तुला पाठीमागं. बरोबर आहे. 6.5 वर्षाचा आहे तो बी कोर्स. किती? 6.5. MBBS व्हायला जेवढे दिवस लागते का तेवढ्या दिवसाचा आहे. तर तुला बनवूच काहीतरी. ठीक आहे. तसं नाही काही नसून पप्पा, मला सोन्या जन्मल्यापासून एकच स्वप्न आहे की सोन्याने एक डॉक्टर बना. एकच बन भाऊ. हो 2-3 नको बनू तू. एकच म्हणजे एकाच आजाराचा डॉक्टर. असं मूळ व्याधाचं बन. लय स्कोप आहे. लयच पेशंट आहे मूळ व्याधचे. हिची मी बोटतो काय सवय काही जाते काय माहिती. समू लय लाडा देते होती आजकाल. मारू नको. मारतच राहते हो सोनूच पप्पा. काय झालं, मारती कोण? नाही बा, नाही. लढू नको. रडू नको. लढ. बोट नको तो कोणा. बसली पप्पा माझ्या गोडरोले नाही. ती करत असली ना, असं बोट चोखत असली ना, आपण तसं केलं तिने राग येतो. माझाच फक्त अक्क येतो असं चोखाचा, कोणी चोखू नाही. तर असं आहे, लहानसाकच व्हिडिओ आहे आजचा, आहे ना. तर आज 1 तारीख आहे आणि सोनूज पप्पांनी 1 तारखेपासून सुरुवात केली व्हिडिओ टाकायला. माझा तर सकाळीच पडला 1 तारखेचा व्हिडिओ. माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूची मम्मी, त्याच्यावर बी जाऊन व्हिडिओ पाहा. चला थांबू आजचा व्हिडिओ इथं. कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमच्या सोनू चांगले टक्के पडले का ते पण सांगा कमेंट करून. चालतंय. चला बाय, धन्यवाद.